ठरवायला पाहिजे. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दोन मन असतात. ऐकलंय का तुम्ही? कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. ऐकलंय का? म्हणजे आता जर जर तुम्ही टायटॅनिक पिक्चर पाहिला का कोणी? टायटॅनिक पिक्चर म्हणजे जहाज जहाज जे मोठे जहाज असतात ते जहाजच्या वेळेस पाण्यात कॅप्टन वरती असतो कळालं. आणि जे नाव जहाज चालवणारे लोक असतात ते खाली असतात कळालं. आणि तो कॅप्टन वरतून सांगत असतो की कसं काय डायरेक्शन देत असतो. म्हणजे कॅप्टन म्हणजे काय आपलं कॉन्शियस माइंड. आणि जे जहाज वरती खाली जे मूळ चालवणारे जे सगळं इन्स्ट्रुमेंट हँडल करतात ते काय म्हणजे सबकॉन्शियस माइंड. पण त्याला कुठून आदेश येतो? कॉन्शियस माइंडकडनं. कॉन्शियस माइंडकडनं आदेश आल्याशिवाय सबकॉन्शियस माइंड काही करत नाही. तसंच आपले दोन माइंड आहेत, एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला काहीच माहीत नाही खरं काय खोटं काय. त्याला जर सांगितलं तुम्ही जे सांगता कॉन्शियस माइंडने एकदा हे केलं की आपल्याला की खरं काय खोटं काय त्याच्यातला फरक कळत. मग जर तुम्हाला कोणतं काही गोष्ट व्हायचं असेल तर आपल्याला ते सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजवावं लागतं कळालं. एखाद्याला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं असेल तर सबकॉन्शियस माइंडला त्याला इम्प्लिमेंट करत बसावं लागतं की मग त्या डायरेक्शनने आपण जातो. आपलं त्या डायरेक्शनने आपलं काम. मॅक्सवेल नावाचा एक सायन्सशास्त्री हे होता प्लॅस्टिक सर्जन. तो हजारोने ऑपरेशन करायचा. प्रत्येक ऑपरेशनच्या आधी तो चेहरा इमेज तयार करायचा की एखाद्या व्यक्तीची की ते व्यक्तीची चेहरा त्याच्या समज नाकात काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात बोट फाटलेले चेहऱ्यावर डाग आहे, तर तो प्रत्येकाचं पहिले इमेज बनवायचा आणि हुबेहूब तसंच प्लास्टिक सर्जरी करायचं. मग त्याला असं वाटलं की आपण इतक्या जणांचे ऑपरेशन केले, शेकडो हजारो लोकांचे ऑपरेशन केले. त्याला वाटलं की चला आपण बघू ज्या ज्या लोकांचे आपण ऑपरेशन केलेले त्यांच्या जीवनात काय काय परिवर्तन केले. त्यामुळे जेव्हा त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांना असं कळालं की ज्यांचे ऑपरेशन केले ज्यांचे चेहरे आठवचे बनवले होते त्या लोकांच्या जीवनात 0% चेंज झाला होता. ना त्यांच्या आर्थिक परिस्थिती चेंज झालता, ना त्यांच्या सामाजिक याच्यात चेंज झालता, ना कशात चेंज झाला. मग ही गोष्ट त्याला खूप धक्कादायक होती की त्याला वाटलं आपण जर एवढे ऑपरेशन करून एवढे हे करून जर लोकांच्या जीवनात परिवर्तनच होत नाही तर काय उपयोग. मग त्याच्यानंतर त्यांनी ते ऑपरेशन करणं बंद केलं आणि त्यांनी नंतर त्याच्यावर स्टडी करायला सुरुवात केली. त्यांनी सेल्फ इमेज इन सायकोलॉजी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यात ते म्हणतात की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवनात परिवर्तन करायचं असेल खऱ्या अर्थाने तर तुम्हाला बाह्य गोष्टी करून काहीच उपयोग नाही. आता बघा आपण बाजारात गेलेले लेडीज साडी घ्यायला तासून तास वेळ दिवस घालतात कळालं का. लेडीज कोणी ब्युटी पार्लरमध्ये गेला मुली तर 2-2 तास 3-3 तास ब्युटी पार्लरमध्ये घालतात कळालं. तर आपण ह्या गोष्टी करता कितीतरी वेळ घालतो पण आपल्या मनाचे मेकअप करता आपण काही वेळ घालतो. आपण मनाचा मेकअप करतो. तुम्हाला चांगले कपडे शिवणारे हजारोनी टेलर भेटतील. तुम्हाला चांगला मेकअप करणारे पण लाखोनी लोक भेटतील. तुम्हाला चांगले प्लॅस्टिक सर्जन करणारे सर्जन सुद्धा शेकडोनी भेटतील. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात परिवर्तन करायचं असेल तर तो कोण आहे? एकमेव डॉक्टर या डॉक्टरच्या पाठीवर तो कोण आहे कळालं. ते म्हणजे तुम्ही स्वतः कळालं. जोपर्यंत तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग होत नाही आपण त्याला स्वप्रतिमा म्हणतो. सेल्फ इमेज जेवढी तुमची स्वप्रतिमा स्ट्रॉंग तेवढे तुम्ही स्ट्रॉंग. जेवढी तुमची सेल्फ इमेज वीक जर तुम्ही राजासारखा विचार केला तर तुम्हाला लोक राजासारखे समजतील. जर तुम्ही भिकारासारखा विचार केला तर लोक तुम्हाला भिकारासारखे समजतील. बडोदा संस्थानिकला एक दत्तक घ्यायचं होतं त्यांच्या संस्थानिकला तर तिथं शेकडोनी मुलं आले होते. काही एकदम उच्च घरातले आले, काहींचे उच्च कपडे परिधान केलेले होते, उच्च शिक्षित लोक होते. त्याच्यात त्यांची एक कमिटी होती त्यांनी एका मुलाची सिलेक्शन केली. त्याचं कारण असं होतं की प्रत्येक मुलाला विचारलं की तू इथं कशा करता आला. त्याचं वेगळं उत्तर होतं. पण याला जेव्हा विचारलं तू इथं कशा करता आला तर त्यांनी सांगितलं मी राजा बनण्याचा. म्हणजे मी राजा त्याची इमेजच होती. ते म्हणजे सयाजी गायकवाड जे पुढे जाऊन दत्त म्हणजे संस्थानिक राजा झाले. म्हणजे जर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर जीवनात परिवर्तन आणायचं असेल तर तुमच्या सेल्फ इमेजवर स्वप्रतिमा. जेवढी तुमची स्वप्रतिमा स्ट्रॉंग तेवढी तुम्ही स्ट्रॉंग. विक्टर सेंटरकॉफ नावाचा एक मुलगा 16 वर्षाचा असताना त्याला शाळेतनं काढून दिलं. त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं की तू काही कामाचं नाही, तू काही शिकून वेळ घालू नको, घरच्यांचे पैसे जातील, तुझा वेळ जाईल, त्याच्यापेक्षा तू आत्तापासूनच काहीतरी काम कर. मग तो त्याला वाटलं जाऊ दे आता एवढे शिक्षक सगळे सांगतात. तो काम करायला गेला. बिल्डिंगचे काम करत होता गौंड्याच्या हाताखाली. म्हणजे बिगारी असतात ना ते काम तो करत होता. तो 32 वर्षाचा झाला. 16 वर्ष त्यांनी काम केले, 32 वर्षात झाला. 32 वर्ष झाल्यानंतर एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चाललेलं होतं आणि तिथं खाली याची मिलिटरीची भरती चाललेली होती तिथं.
आणि मग त्याला वाटलं चला आपण पण जाऊन बघू मिलिटरीच्या बाबतीत काय होतं, आपण थांबून बघू. तर तिथं काय मिलिटरीच्या ह्याच्यात तिथं पहिले IQ टेस्ट घेतात, त्याची इंटेलिजन्स बघतात आणि नंतर आपल्यानंतर त्याच्यानंतर त्याची फिजिकल टेस्ट घेतात आपल्यानंतर नसतं तिथं परदेशात. ज्यावेळेस तिथे तो तिथं थांबला, ज्यावेळेस तिची IQ घेतली गेली तेव्हा त्यांना कळालं की याची IQ 160 म्हणजे आईन्स्टाईनची 162, म्हणजे 150च्या IQ असणारी सुपर इंटेलिजंट मानलं जातं. तिची IQ 160. त्यांना सांगितलं तू इतकं सुपर टॅलेंटेड आहे, इथं काय करतोय तू, कळालं तू तिथं म्हणजे इथं पण पाहता नाही. मग त्याला कळालं की आपण सुपर टॅलेंटेड आहे, त्याची सेल्फ इमेज जागृत झाली, त्याला कळालं आपण एवढं सुपर टॅलेंटेड आहे. नंतर तो मेन्सा नावाची जी वर्ल्ड ऑर्गनायझेशन म्हणजे 4च सदस्य होते त्याच्या लेवलचे. मेन्सा नावाची जे सुपर टॅलेंटेड लोक असतात त्यांना ज्यांची 150च्या वरती IQ असते तिथे त्यांना घेत असतात. तर त्याच्यात तो त्याच्यात इन्व्हॉल्व झाला, त्याचा अध्यक्ष झाला आणि त्यांनी IQ टेस्टवर कितीतरी पुस्तकं लिहिली. म्हणजे काय आहे की आपल्याला माहीत नसतं की आपल्याला कोणीतरी सांगतं ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं. तर आपल्याला आपली प्रतिमा सेल्फ इमेज स्ट्रॉंग करणं गरजेचं. लोक बाहेरचे लोक काही बघतील, कळलं का, बाह्य लोक काही बघितले तर त्याच्यावर आपला परिणाम होऊन जायचा नाही. त्यामुळे आपण रात्री झोपताना ज्याला आपण अफर्मेशन म्हणतो, ज्यावेळेस आपण झोपतो आपल्याकडे शरीरात वेगवेगळ्या फेज असते. आता मी बोलून राहिलो तर तुम्ही बीटा फेजमध्ये, कळालं का, फरजमध्ये असतं म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिक्वेन्सीमध्ये मोजत असतो. आता आपण नाही का म्हणतो एखाद्या समोरच्या माणूस आपल्याला आवडत नसेल तर तो आला तर आपला चेहरा पडतो, कळालं का, फ्रिक्वेन्सी. आपल्याला खूप आवडती मैत्रीण आली, आपल्या मित्र आला तर आपला चेहरा फुटतो, म्हणजे काय होतं की आपली फ्रिक्वेन्सी मॅच तशी आपली फ्रिक्वेन्सी असते. तर आपल्याला झोपायच्या आधी 5-10 मिनिटं आणि झोपून उठल्यानंतर आपण काय असतो अल्फा फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. आता मी जे बोलतोय ते बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये. ज्यावेळेस आपण उठतो आपण झोपतो त्यावेळेस आपण डेल्टा फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. त्यामुळे आपण झोपायच्या 15-20 मिनिटं आधी आणि उठल्यानंतर आपण जे काही बोलू ॲफर्मेशन देऊ ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि सबकॉन्शियस माइंड त्या तऱ्हेने काम करायला लागतं. कळालं का, समज मला पिक्चर बनवायचा होता, सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या कुठेतरी बसलेलो कळालं, म्हणून मी पिक्चर बनवू शकतो, कळालं का, नाही तर मला काहीच पार्श्वभूमी नाही. आता जसं मॅडम नगरसेविका झाल्या, कळालं का, आमच्या घरात तर काहीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती. नगरसेवक होणं काही एवढी सोपी गोष्ट नाही, तुम्हाला माहिती आहे किती त्याला हे करावं लागतं. पण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असल्यामुळं त्यांना आम्हाला ती संधी मिळाली, कळालं का, एवढ्या मोठ्या पदावर जायचं मिळालं. त्या पहिल्या महानगरपालिकेचे पहिले सभापती आहे. जसं भगवान फुलसुंदर पहिले महापौर आहेत तसे ते पहिले सभापती आणि त्यांचं नाव आज जर बघितलं तर तुम्ही जे बिल्डिंग बघितलं त्याच्या वरती लागलेलं आहे. मी त्यांना दाखवलं त्या दिवशी की 100 वर्ष हे नाव राहणार आहे आणि किती जरी आले तरी तुमचं नाव पहिल्या नंबरलाच राहणार आहे. तर या आपल्याला जेव्हा आपण त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो त्याप्रमाणे ते काम करत राहतं. तर तुम्हाला आता तसं पाहिलं गेलं तर नितीन सरांसारखं एवढं मोठा म्हणजे ते वैचारिक पातळी असलेल्या तुम्हाला गायडन्स आहे, गाईड आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला खूप संधी वेगवेगळ्या याच्यात, कारण की संधीला आता काय तर पैसा लागत नाही, कळालं. आता जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारची पैशाची हे नाही, तुम्ही कोणत्या याच्याप्रमाणे शिक्षण घेऊ शकता. आता सरकार गव्हर्नमेंट पण याला खूप प्रोत्साहन देतं आणि आपले जर विल पॉवर असेल तर आपण याच्यातून निश्चित एक गेला करू शकतो. आणि मी त्यांना सांगितलं की समज तुम्ही ब्रीदिंग टेक्निक जरी प्रॅक्टिस केल्या, जसं अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन, तर त्यांचं जर 15-15 जर प्रत्येकाचं 5-5, 10-10 मिनिट जर करून घेतलं तुम्ही तुमच्या मेडिटेशन सेशनबद्दल, तर तुम्ही त्याच्यात जर ॲड केलं ब्रीदिंग टेक्निक तर त्याच्यासारखे पॉवरफुल एक्सरसाइज. आणि आता आम्ही तर बरेचसे आजार रिव्हर्स करण्याचं हे करतो, कारण की आम्ही पण ते औषधं सजेस्ट नाही करत, मॉडिफिकेशनच सजेस्ट करतो कोणताही आजार असला तरी. म्हणजे त्याच्यातनं तुमचे जे आजार जरी असतील कोणते आणि पुढं व्हायचे चान्सेस तुमचे खूप कमी होऊन जातात, कळालं. त्यामुळे तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्यांच्या गोष्टी पाळल्या तुम्ही चांगले नागरिक होऊ शकता आणि चांगली तुम्हाला मोठे होण्याची संधी मिळेल. जसं आता याने सांगितलं की मला CM व्हायचं, होऊ शकतो तो CM, कळालं का. त्याचं काय बघितलं म्हणजे कोणत्याही गोष्टी अशक्य कोणत्या गोष्टी नाही. आपण पाहिलं किती किती कमी लेवलचे लोक किती मोठ्या लोक लेवलला नाही. तर आज तुमचा जास्ती हे घेणार नाही. तुम्ही आता काही गोष्टी जे पण गोष्टी ऐकायला मिळतात त्याच्यातनं प्रेरणा घ्यावी, कळालं का. कोणती गोष्ट कोणाच्या जीवनात काय परिवर्तन सांगू शकत नाही. तर आज आपण गणपती बाप्पाच्या यांनी गणपती विराजमान झालेत आज तुमच्या इथं पण झाले, त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण पुढे चालत जाऊ
आणि मला एक नितीन सरांनी तुम्ही सगळे संस्थेचे बोलवलं आम्हाला आणि आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी आमच्या सर्व परिवाराबद्दल तुमचे धन्यवाद मानतो.